Learn झालं तुमका कंप्लीट सिरीज पॅरलल. ओके. पळय हे डायग्राम सर्किट डायग्राम येता. एक्झॅक्टली तशें ड्रॉ करपाचे. कितें कितें आसता तांकां. रेजिस्टन्स ड्रॉ करता आमी. ओके. सिरीज म्हणजे कितें एंड टू एंड कनेक्ट करता. हां. सो एका नाव दिवया आमी. रेजिस्टन्स 1, रेजिस्टन्स 2, रेजिस्टन्स 3. ओके. एका आमी कितें कनेक्ट करप आसता दादा. सर झाले आम ओके. एमिटर. हां. एमिटर कनेक्ट आसतली. बॅटरी. मैं आगे असता एका कितें म्हणटा. हे डॉट करा म्हणल्यार इट इज क्लोज. चालू हा सर्किट. ही हांगा अशें आहा जाल्यार इट इज ओपन. बंद हा सर्किट. करंट फ्लो जायना. सो अशें ड्रॉ करा. हे सगळे करचे आसता. आणि ते प्लस करचे पडटा साइन. फॉर्म्युला ही वोल्टेज डायरेक्शन म्हणल्यार पॉझिटिव्ह टर्मिनल बॅटरी इज नेगेटिव्ह. सो हांगा कितें येतलो पॉझिटिव्ह टू पॉझिटिव्ह. हांगा नेगेटिव्ह. सर गोष्ट होती कितें ती हे घालचो आसता कोण रे वोल्टमीटर तो अक्रॉस द रेजिस्टन्स घालचो V. हेची साइन कितें येतली हांगा पॉझिटिव्ह हांगा नेगेटिव्ह. हां असो डायग्राम ड्रॉ करप. डायरेक्ट डायग्रामाचो आपण ड्रॉइंग करतो मार्क्स. Voltmeter is connected in emitter is connected in series. एका series म्हणटा emitter series कनेक्ट केला. Voltmeter is connected always in parallel. Okay. सर एरर हां व्हेरी गुड. हाफ मार्क कट कित्याक हो तेच सर तेच इतले तू सगळे करीत न्हू सारखे जाल्यार तुका 2 मार्क्स मेळटले. सर एका सगळ्यात ड्रॉ करपाक आसता तो. सर वयल्याकू चढ आसता दिना ओके. एरो दाखवतो आसता फ्रॉम पॉझिटिव्ह टू नेगेटिव्ह. इतले सगळे करीत 2 मार्क्स मेळटले. आनी जे प्रॉब्लेम येता विच इज व्हेरी इजी. करूया आतां प्रॉब्लेम. फॉर्म्युला कितें प्रॉब्लेम सॉल्व करपाक RS म्हणल्यार टोटल रेजिस्टन्स इन सीरीज इज R1 plus R2 plus R3. हां फॉर्म्युला. ओके. ड्रॉ दिस डायग्राम प्रॉब्लेम वगैरे ही सीरीज कितें आसलो ड्रॉ करता. सीरीज म्हणल्यार कशें कनेक्टेड आसतले. सीरीज पॅरलल कशें कनेक्टेड आसता एंड टू एंड. एक्सप्लेन उगल्यार उगी रावा तुजी उलोव नाका जाल्यार एक्सप्लेन उलोव नाका. सीरीज पॅरलल त्यांना म्हटलेले गिरा आयता पळयतलो उगी रावात जाल्यार सर बॅटरी ते पॉइंट पॉझिटिव्ह नेगेटिव्ह आणि व्होल्टमीटर कसो येतलो असो. क्वेश्चनान दिल्ले आसता ड्रॉ 2 रेजिस्टन्स R1 R2 द 3 रेजिस्टन्स अकॉर्डिंगली घेवप. हां हे कितल्या लायनी मारल्या आता हेचे काय ना. सर स्क्रीन द डल झाला. हेजो फॉर्म्युला कितें आसलो RP 1/RP is equal to 1/R1 1/R2 ट्रेनर मार्क्स असता या डायरेक्ट आहे येता मरे 2 मार्क्स सांग. 2 मार्क्स कितें तुका येना घे वर. प्रॉब्लेम हे मातशे कॅल्क्युलेशन मातशे ओके हा प्रॅक्टिस केली तरी इजी तरी डिपेंड आहे डायरेक्ट इजी. हां प्रॉब्लेम हां कितल्या मार्क्स 2 मार्क्स डायग्राम 1 मार्क्स प्रॉब्लेम. टोटल 3 मार्क्स क्वेश्चन. सर डायग्राम क्वेश्चन आवले ड्रॉ करता काय क्वेश्चन आवयल्यान म्हटल्यार सांगता क्वेश्चन काय ना तोय सांगता आमकां. ट्राय करता तुम्ही सिंपली ऍड करप. कितले रेजिस्टन्स आहा पळय ते ऍड करप सगळे. आता झाला सर RS म्हणजे रेजिस्टन्स इन सीरीज फुल फॉर्म रेजिस्टन्स इन सीरीज.
हां ओके सॉल्व करा कशें करप पळय न्हू सगळे कशें कनेक्टेड आसा ऑल आर इन सिरीज क्लोज करपाचें हां 9 10 11 12 हां इतलें RS is formula for R1 plus R2 plus R3. Substitute for R1 5, R2 4, 3, 9, 12 ohm. झालं इंटरेस्ट करपाचें करा सगळे सिरीज आसा सर तो हां फॉर्म्युला इजी होता पण इजी करूया पुढे इजी किती करायचं बस करा इजी होची ना सर तो तर ते बी काय आहे ते सर तो फॉर्म्युला सर तो बी काय रो आरपी सांगते आरपी RP म्हणजे रजिस्टर इन सर फॉर्म्युला तो फॉर्म्युला सगळे सिरीज कनेक्टेड आहे लाईन इन कनेक्टेड आणि सर ते तेव्हा किती झाला त्याचे प्रॉब्लेम करूया सॉल्व किती झालाय का काय नाही कनेक्ट झाले किती ते पॅरलल कनेक्ट असं जसं एक एंड पण एकाच जागेवर राहतोय ते एंड टू एंड याचा एका त्याचा एंड स्टार्टिंग कसं सर झाली किती येला प्रश्न आन्सर 12 बरं माहिती किती येला किती येला 49 49 येता याचा 49 लास्टचे 12 सर 12 येतो ओम्स ते आणि किती आला ओके सर ओम बरोबर काय सेम आता हे 4 सिरीज कनेक्टेड हा ते सपोज पॅरलल कनेक्टेड आसले किती आतल्यातले बोल सेम सपोज आता हो कितलो आसलो 4 आसलो हे पॅरलल कनेक्शन न्हू होय 4 आसलो होय 4 आसलो जाल्यार टोटल रेडिएशन कितलो आसलो सर्किट ओवरऑल 1/4 plus 1/4 plus या सो खंयचो फॉर्म्युला आसलो हो फॉर्म्युला हा तितून सबस्टिट्यूट करता हांगा सॉल्व करता हा किती आसले 1/rp काडपाक जाय आमकां rp इज रेडिएशन इन पॅरलल 1/r1 किती आसलो 4 प्लस किती आसले प्लस 4 जातला एलसीएम या एलसीएम इज 4 जातलो आई कॅन टेक वन डिविजन साइन अपॉन 4 आणि न्यूमरेटर ऐड करप लक्ष द्या मागीर कॉपी कर 3 न्यूमरेटर डायरेक्ट ऐड करप हां रार नसते 1 plus 1 is 3/4 या फायनल आन्सर न्हू हा 1/rp आसा हांगा पळय हांगा खूब जाण भुरगे मिस्टेक करता डायरेक्ट rp इज इक्वल टू दिस बरयता नो ये रेसिप्रोकल करप परते करप कित्याक सर करतात ते फॉर्म्युला 1/rp म्हाका rp जाय न्हू 1/rp नाका म्हाका 1/rp हो व्हॅल्यू जस्ट rp वयर पळय सो सेम हांगा सायडीन परते करचे पडटले उलटा सो कितें आसले 4/3 हे आन्सर हे जायला सायडीक डिवाइड कर 4 डिवाइड बाय पॉइंट कितले आसले येतले पडटा पॉइंटान काडप 1 2 डेसिमल पॉइंट 3 1 जार 3 कितले उरतले 1 एक्स्ट्रा 0 जाल्यार हांगा पॉइंट 3 3 जार 9 3 3 will repeat so answer is 1.33 ohm this is overall resistance जेन्ना हे सेम रेजिस्टन्स पॅरलल कनेक्टेड आसा सो व्हाट यू कन्क्लुजन कितें व्हाट यू ऑब्जर्व सर तो पुढे पॉइंट 4 ओमाचे रेजिस्टन्स सपोज लायनीन कनेक्ट केले एंड टू एंड असो सिरीजान जाल्यार रेजिस्टन्स कितलो आसता 12 सेम रेजिस्टन्स एंड पॅरलल कनेक्ट केले जाल्यार कितें जाता रेजिस्टन्स 1.3 कमी जालो पळय भरपूर कमी जालो हय सेम 4 4 4 पॅरलल सॉल्व केला पळय रेजिस्टन्स कितलो कमी जालो पळय 10 टाइम्स कमी जालो म्हणू शकता तू सो कशें कनेक्ट करता रेजिस्टन्स डिपेंड करता ओवरऑल सर्किटाचो हां आता ओवरऑल सर्किटाचो रेजिस्टन्स हे आमी एक्सपेरिमेंटली व्हेरीफाय करूया हां आणि एक जस्ट कन्सेप्ट सांगता कितें तो हे सॉल्व कर सेम प्रॉब्लेम हेचे फिगर घे ते 4 4 सबस्टिट्यूट कर हे सॉल्व कर एंड गेट द आन्सर कॉपी दिस ती दोन प्रॉब्लेम करा कंप्लीट जागो सोडा हां फिगर वय हे 4 4 4 परत काढो आणि इम्पॉर्टंट पॉइंट होता हां करंट हांगा फ्लो जाता इन सिरीज सगळ्या रेजिस्टन्स सेम करंट फ्लो जाता हां सेम करंट फ्लो ऑल रेजिस्टन्स सेम current flows yeah it's very important point flows through all throughout the circuit that is all resistances voltage divide जाता हां voltage एका रेजिस्टर डिवाइड जाते सेम आसचे ना वोल्टेज गेट्स डिवाइडेड across resistance
हांगा ऑपोजिट जातले हा इन पॅरलल कितें जातलें डिफरंट करंट विल फ्लो पळय करंटाक आतां ऑप्शन खूब रस्ते आहा वाट कितले आहा तेका वचपाक असो वचो येता असो वचो येता असो वचो येता वाट खूब आहा वचपाक तो करंट कितें जातलो डिवायड जातलो जर शॉर्टकट वाट आहा पळय जर ट्रॅफिक ना पळय त्या वाटेन चड करंट वयतलो बट हांगा वाट कितली आसा वचपाक करंटाक एकूच वाट आहा ह्याच वाटेच्यान तेका वचपाक जाय हा सो सेम करंट फ्लोज थ्रू आउट द रेजिस्टन्स सर ते गरम जातले न्ही मागीर या बट वेरे हांगा कितें डिवायड जातलो करंट अंडरस्टूड सो आय विल राइट हियर डिफरंट करंट फ्लोज थ्रू डिफरंट रेजिस्टन्स डिफरंट करंट फ्लोज थ्रू डिफरंट रेजिस्टन्स voltage remain same ही voltage हा पळय ती across the resistance same उरतली voltage will remain same across resistance voltage will remain same across resistance voltage will remain same across resistance ओके आता आम्ही एक्सपेरिमेंटली व्हेरीफाय करूया रामच सर सर एक तुम्ही कॉपी करा आता आम्हाला सेटअप कर चांगले हां शॉप की निघाला कोण रिस्पॉन्सिबल सर सो सर आणि कसे कनेक्ट केला हे दोन्ही बल्ब आहात हाऊ दे आर कनेक्टेड series okay now I will plug this into सर जी आवाज टू स्टार्ट तो ते स्टार्ट करा रा पहिली घाल मागीर स्टार्ट करूया मला दिसता बरं आपण मी सांगणार या बल्बाक पळय तो बल्ब पेटला पळय बल्ब कितला हा पळय दिसता सिरीजान आसा सिरीजान कितें जालें करंट वाट ना तेका हय करंट चल घेता तो एक बल्ब हांगा करंट पावना चेंज गर्दी जाली चड त्या गेले ते आनी ती Okay. पयली आसा पळय यस काढू तेंका दिसना मरे मातसो कॅमेरा जर मे कितें करता आनी हे मातशें वयर धर तेंका दाखय सरांग उजवणार हे कर बोर्ड वयर काड दिस इज द कॅमेरा जस्ट बोर्ड वयर काड दिसता अभी कॅमेरा कॅमेरा कम हियर यू वर धर मातसो सर बल्ब पळय ब्लू जाला whereas बल्ब पळय both are connected in series ओके आता पॅरलल करूया पॅरलल करूया ओके बंद करू पॅन घेतलो ओके पळया कशें कनेक्टेड केला हे सगळे दोगांचो एंड पॉइंट सेम सेम आसा कशें कनेक्टेड आहा हे पॅरलल मंगळसूत्र सर क्लियर तो बिंद्रास बाबा ओके चालू करा पळया क्लास रोशन झाली नका सर रियल सर हॅलो चिक 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 क्लास हॅलो सेम बल्ब फक्त कनेक्शन वेगळे असतात दिवाळी दिसता का दिवाळी दिवाळी हा हा दिवाळी झाली हे पण करूया पण अगर डाउट सिरीजन किती आता सेम करंट फ्लो जाता थ्रू ऑल रेजिस्टन्स पॅरलल किती जाता करंट डिवाइड जाता थ्रू रेजिस्टन्स जर कमी रेजिस्टन्स आहा थंय करंट चड फ्लो जातलो हा सो हेजेर क्वेश्चन येता की कशें कनेक्शन आसता ते सिरीज वर पॅरलल तर घरांची कनेक्ट कशी कनेक्शन आसता सगळी पॅरलल आसता कितें सांगला आसतलें व्हाय बिकॉज डिफरंट अप्लायन्सेस नीड डिफरंट values of current to operate. For example, फॅनाक चड करंट जाय whereas बल्बाक इतलो करंट नाका. दोन्ही सपोज आम्ही कनेक्ट केले सिरीजान जाल्यार एकूच खंयचो चलतलो बल्बूच चलतलो दुसरो चलना फुटचो ना आ तेका तेका लागलेले तो दुसरो बल्ब फुटलो चलतलो ते न्हू ते दोन्ही एकूच जाल्ले न्ही फुटचो ना आता फॅन आनी बरं करून पळय फुटचो ना कुठल्या अरे टीव्ही आणि हीटर कर त्याच म्हणटा फुटतो ना टीव्ही अरे अशी करीतल्या Any doubts? Yeah. करू प्रॉब्लेम वगैरे थोडी एक प्रॉब्लेम आसा 5 रेजिस्टर्स आसा ईच रेजिस्टराचो 5/2 आसा आणि तेंका सगळ्यांका
रेजिस्टन्स अमको जातलो मॅक्झिमम रेजिस्टन्स कितून मेळटा खंयच्या कनेक्शनान मेळटलो मॅक्झिमम रेजिस्टन्स मॅक्झिमम रेजिस्टन्स सपोज तुका मेळपाक जाय जाल्यार कशें कनेक्शन करपाक जाय सिरीज वन आशिल्लो आन्सर तो म्हाका पळोवना ओके प्रॉब्लेम आसले सारके एक्झॅक्ट ना पळय तुका मॅक्झिमम रेजिस्टन्स जाय आउट ऑफ सर्किट मॅक्झिमम रेजिस्टन्स तुका घालपाक जाय सर्किटात कशें कनेक्ट करचें पडटलें रेजिस्टन्स जेन्ना तुका मॅक्झिमम मेळटलो सिरीज पॅरललान करताना कितें जाता रेजिस्टन्स देंवता आमी आतां पयलो हां ओके प्रॉब्लेम आहा रिलेटेड ते प्रॉब्लेम सॉल्व करया थोडी वस्तू आनी दिता सिरीज पॅरलल मिक्स प्रॉब्लेम आहा ती पयली सॉल्व करया गर्दी एग्जामी घेता हे कॉपी केले सगळे न्हू पॉइंट्स डायग्राम शिका प्रॅक्टीस कर टेक्स्ट घेतलो डायग्राम 2 मार्क्स दिले तुमकां आता जाय डायग्रामाचे प्रॉब्लेमाचो 1 मार्क प्रॅक्टीस करी जाय हय इजी आहे असले क्वेश्चन विचारना जाता डायग्राम if you are lucky you will get this type of question direct कशें करप ते सॉल्व हां समज कोणाक खबर ते ट्राय करा पळय पयली हे दोन सिरीज कशे कनेक्टेड आसा पयले दोन ऍड करप न्ही खंयचे 4 आणि 4 3 आणि 5 हय ते सिरीजान आहा कनेक्टेड बट 4 आणि 4 कसो कनेक्टेड आसा पॅरलल सो तेजे पॅरलल ते आन्सर कार्ड ते आमी हांगा सिरीजान आसतलो फुडें तेजे आन्सर येतले ते सिरीजान आमी सगळ्यांक ऍड करप कळटले दोन मिक्स आहा भितर सिरीज आणि पॅरलल सेम आरपी 1/rp फॉर्म्युला सर फॉर्म्युला 1/rp या सगळे सिरीजान कनेक्टेड आहा न्हू डायरेक्ट पॅरलल कनेक्टेड आसा फॉर्म्युला ये दोन 6 1/rp तो फॉर्म्युला बरे सबस्टिट्यूट कर आणि सॉल्व कर आता आपण दुसरा सेटअप सर करतले 12/1 सर डायरेक्ट हां 3 हां 3 सर नाही सर करूच नाही सर काय 1/6 हे सॉल्व कर ते सॉल्व कर डायरेक्ट जरा आता दुसरा सेटअप असे दाबून काय बाहेर जा ते सॉल्व केले पण 6/2 3 येतले किती सॉल्व हे सॉल्व केले हां 3.6 6/3 हां 6/3 आणि और हे जातलो 1/rp फायनल आन्सर किती येतले 2 ओम येतले हां याचे किती येतले ए सर किती केला सॉरी हे आन्सर 6/2 रेसिप्रोकल शॉर्टकट मध्ये आणि शॉर्टकट मध्ये बट तुम्ही ते रेसिप्रोकल यूज करा ओके करेक्ट 3 ओम हा ओम घालताना मार्क्स मिळते ना याचे 6 येता कोणे सॉल्व केला सेकंड वन बेटा मॅडम सेकंड वन किती येले 1.2 सेकंड वन 6 कोण हा सॉल्व करता 1/4 प्लस 1/2 प्लस 1/12 कोण हा हे एलसीएम करा जरा इजी पडतले एलसीएम किती आहे 2 4 12 येतले एलसीएम into 3 आन्सर इसी ना खावे into 6 into काय पाहिजे करा ना 1 1 सर इसी बंद कर 3/12 plus 6/12 1/12 एकदा डिनोमिनेटर सेम येईल then we can add the numerators 3 plus 6 10 सर 4 सर 1.2 नो yeah correct 1.2 is the answer that is correct clear तुमका कशा आन्सर हां 1/rp is 10/20 1 get out rp जा आमका रेसिप्रोकल कर 12/10 1.2 10 हा नो राइट हँड 1 पॉइंट डेसिमल पॉइंट डी ओम तिथला रेजिस्टन्स असेल तो 1.2 सो पहिली खंयचो पार्ट सॉल्व करता लक्ष दिया कोणाक कळना ते पहिले लक्ष दी आमकां सो हे पयली कशे कनेक्टेड आहा हो आनी हो कसो कनेक्टेड आहा ते दोनूय पॅरलल हां पॅरलल कनेक्टेड आसा न्हू पॅरलल कशे काडटा आमी हो 4 आणि 4 फॉर्म्युला कितें पॅरलल काडपाक 1/r1 to 1/r2 हे कशे सॉल्व करप आता 1 plus 1/4 नो 1/rp 4/2 2/4 सर मग रेसिप्रोकल जातलो 4/2 rp किती जातलो 4/12 कट जावन किती येतले आन्सर 2 ओम येतलो हे फुल 2 जाले आता
आणि हे सगळे आता कशे कनेक्टेड आसा सिरीजान प्लस RS प्लस ऍड करे सगळे 5 10 6 आणि 3 प्लस 3 कितले 10. 10 ओम. सो ओवरऑल रेजिस्टन्स जातलो सगळे सिरीज आमी सगळे रेजिस्टन्स कंबाइन करी जाल्यार हो ओवरऑल रेजिस्टन्स जातलो 10 ओम. बट क्वेश्चन कितें आसलो फाइंड करंट फ्लोइंग थ्रू सर्किट. करंट विचारला सो 3 पिनेन घेतलो येते 3 केला न्हू. सो म्हाका करंट विचारला रेजिस्टन्स खबर आहा म्हाका वोल्टेज खबर आहा. सो करंट काडपाक फॉर्म्युला कितें V is equal to IR हो फॉर्म्युला. हितून I कितें जातलो करंट R खंय वयतलो सकयल वयतलो. I मेळटलो म्हाका V कितलो 30 वोल्टेज दिल्या ती 30 R कितले मेळ म्हाका आन्सर ओवरऑल 10 ते सबस्टिट्यूट करा म्हाका. दिस इज I. कट जावन कितले येतले आन्सर 3. सो I is current is 3 एम्पियर बरोबर जाल्यार हाफ मार्क कट 8 एम्पियर. ओके कसली प्रॉब्लेम आहे 2 3 मार्क्स कसली आता सर फुल डॉक पेमेंट रणवीर कॉल करू ना प्रॉब्लेम कसली काय नंबर आहे मिक्स अशी कसली दिता आणि थोडी होमवर्क आता ना सर ये क्वेश्चन आहे नोट्स आर ऑलरेडी त्याचे असा आन्सर व्हाय इट इज कनेक्टेड बिकॉज डिफरंट अप्लायन्सेस नीड डिफरंट व्हॅल्यूज ऑफ करंट टू ऑपरेट इन पॅरलल द करंट इज डिवाइडेड इन द अप्लायन्सेस एज पर देयर रिक्वायरमेंट हेन्स इन इलेक्ट्रिकल हाउसहोल्ड अप्लायन्सेस आर कनेक्टेड इन पॅरलल इतले बरोबर आन्सर करा पाठ शुअर बेटर क्वेश्चन मोस्ट यातला को दिसता मला ठीक ऍप्लिकेशन क्वेश्चन यातला एक प्रॉब्लेम येते या लेसनात हां ऍप्लिकेशन क्वेश्चन असं व्हाय इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आर कनेक्टेड इन पॅरलल because repeat after me because different appliances need different values of current to operate. Okay, in parallel connection current is divided as per the requirement of the appliance. Yeah. Appliance, electrical device appliance ये word use करते हैं. Hence they are connected in parallel. आणि एक सपोज आणि एक पॅरलल सपोज कनेक्ट केला और सपोज बल्ब गेलो हां ते सपोज सिरीजान कनेक्ट केलो बल्ब सपोज चला नासलो बॅटरी सगळे चालू आसले कनेक्शन ऑन आसा फॅन बंद कळटा की पॅरलल सिरीजान कनेक्टेड आसा एक अप्लायन्स चलना बल्ब सपोज गेलो फॅनूय चलतलो बिकॉज करंट थंय स्टॉप जालो न्हू एकूच वाट आहा करंटा वचपाक सिरीजान एकूच वाट आसा ट्रॅफिक जाम खंयचोच ना करंट फुडें तेच खूब ऑप्शन आहा तुका 2-3 रोड आसा जाल्यार कितें एक सपोज अप्लायन्स सुद्दां गेलो दुसरी वाट आहा न्हू वचपाक करंटाक सो अप्लायन्सीस हे जावचे ना शॉर्ट सगळे जावचे ना चालू सर पॅरललान वयल्या सायडींच्यान चड करंट पास जातलो जंय रेजिस्टन्स कमी आहा जंय ट्रॅफिक कमी आहा थंय पास जातलो चड चड करंट कळ्ळें रेजिस्टन्स कमी चड आहा थंयच्यान सगळ्यान चड करंट पास जातलो हेजेरूय क्वेश्चन येता खंयच्याय एप्लायन्साचेर कितलो करंट पास जातलो हेजेर एक प्रॉब्लेम करया जाय जाल्यार खंयच्या रेजिस्टन्साचेर कितलो करंट पास जातलो हेवूय क्वेश्चन येता डिवाइड जाता सगळ्यात कमी रेजिस्टन्स आहा पळय थंयच्यान चड करंट वयता कॉमन सेन्स न्यूट्रल ट्रॅफिक चड आहा थंयच्यान फास्ट वयतली गाडी सध्या हे कशे कनेक्टेड केला सांग सगळे एंड टू एंड सिरीजान कनेक्टेड केला सो व्हाट यू ऑब्जर्व किती भेटता फक्त ओनली दिसता सगळ्यांक आता दाखयली न्ही हय बट दोन्ही बल्ब आसा एक फॅन आसा आणि एक बल्ब आसा दिस इज फॅन माझ्या हातीन मोटर इज अ फॅन टाइप ऑफ फॅन एका चड करंट जाय एका चड करंट नाका बल्बाक सो व्हाट यू ऑब्जर्व सध्या सिरीजान कनेक्टेड आहे दोन्ही एंड टू एंड व्हाट यू ऑब्जर्व किती जाता सध्या फक्त बल्बूच पेटता दिसता फॅन चलना ओके त्याचा काम पॅरललान करता पळय पळय आता कनेक्ट करता सांग दिसता बल्ब पेटा कॅन्सल झालं जादू पॅरललान कनेक्ट केला सेम बॅटरी व्होल्टेज चेंज जावना करंट चेंज जावना फक्त कनेक्टेड आहे इन पॅरलल पॅरलल पेटा लाईट पेटा बरं झालं बे बरोबर आहे कोणाक जाय गरमी आता दिसता पॉवरफुल लाईट पेटा त्याने भेटता सो कसे कनेक्ट करपाक आयडियाली हा कळलं बरोबर मिळाली सर
हे फॉर्म्युला नेक्स्ट टाइम प्रॉब्लेम करूया. पॉवर इज V into I. V is voltage, I current. I is current, P is Power. 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 ऐसा यूनिट खबर है? What? Want. What? सर जरा दे मोबाईल ले बरोबर ना. ऐसा यूनिट सर मला फोटो मारून टाक. वोल्ट. ऐसा यूनिट किती असतं? व्होल्टेज ते व्होल्टेजवर आहे असं. ओके. करंटचा ऐसा यूनिट किती एम्पियर? हां. नोट करा. हे जे प्रॉब्लेम आहे आता मग आणि H चा H is what? heat. Heat is equal to I square RT. मायनस नेक्स्ट टाइम करूया. V I T. याच्यात आणि एक फॉर्म्युला सर. T is what? टाइम Time. टाइम. याचा ऐसा यूनिट किती असतो? S. सेकंड सेकंड. I square RT. दोन फॉर्म्युला आहेत त्याच्या. तर हीटरचं युनिट त्याचं जूल्स किती एनर्जी नो किती जूल्स SI unit joules is work done so joules SI unit joules हां तर नोट डाउन करूया प्रॉब्लेम करूया नेक्स्ट टाइम प्रॉब्लेम पावरचा कितले फॉर्म्युला हा हो एक झालो हां आणि पावर किती असता DI झालो आणि किती असलो I स्क्वेअर आत और पावर असो असलो V स्क्वेअर अपॉन आर ज्याप्रमाणे क्वेश्चन दिले त्याप्रमाणे यूज जातले वेगवेगळे फॉर्म्युला 1 किलोवॉट अवरान कितले असता जूल्स लास्ट टाइम करतली प्रॉब्लेम तीच प्रॉब्लेम नेक्स्ट क्लास आम्ही शेवटी प्रॉब्लेम करतलो आमचं चॅप्टर कंप्लीट जातला प्लीज रिवाइज करून ये प्रॉब्लेम होऊ दिलं ते करून टाका